सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 25 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अभय दीक्षाला मिठी मारायला लागला आणि ती म्हणाली, अभय, आधी तू आंघोळीला जा आणि ते जेसीचे लिपस्टिक डाग पुसून काढ. दीक्षा रागात असं म्हणाली आणि त्यानं तिलाच उचलून घेतली आणि म्हणाला, मग चल तर, तूच चांगलं घासून पुसून मला स्वच्छ कर. आणि तो तिला बाथरूममध्ये घेऊन गेला. आता पुढे. अभय, अरे नको ना, माझी आंघोळ झाली आहे. अभय, सोड ना प्लीज. नको असं म्हणून ती तिचे हातपाय झटकत होती आणि तो मात्र तिचं काहीच ऐकत नव्हता. त्याच्यासारख्या दणकट आणि हॉट, हँडसम आणि रोमॅन्टिक बॉयसमोर नाजूक दीक्षाचं काहीतरी चालेल का? आणि त्यानं तिला बाथरूममध्ये नेलं आणि डोअर लॉक केलं. ती म्हणाली, अभय, सोड ना रे, नको आता, मला नाश्ता बनवायचा आहे. पण त्यानं तिचा एकही शब्द ऐकून न घेता तिला भिंतीबरोबर दाबली आणि दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवून हातांनी ब्लॉक केली. आता ती त्याच्या तावडीतून सुटून जाणं शक्य नाही. तिची बडबड विरोध चालूच होता आणि त्यानं शॉवर ऑन केला आणि तिच्या अंगावर पाणी आलं तशी ती तोंड वासून त्याच्याकडे बघत होती. काय वेडा आहे की काय हा, अशा अर्थानं. आणि तो तिच्यावर त्याची प्रेमळ पण स्थिर नजर रोखून म्हणाला, डार्लिंग, आता तू पूर्णपणे माझ्या ताब्यात आहेस. आता इथून हलायचं नाही. आणि किती सतवशील गं? कधी नोकराची भीती घालून पळून जातेस आणि कधी त्याला टॉवेल द्यायला लावतेस का? पण आता कशी सुटशील? सुटून दाखव बरं. दीक्षा आता तिची नजर झुकवून उभी होती. तो म्हणाला, काय गं, माझा खूप त्रास होतो का तुला? सांग ना. ती मान हलवत नाही म्हणाली, मग का टाळतेस मला आणि नको नको म्हणतेस? असं म्हणून त्याने तिच्या मानेवर किस करून तिच्या ओठांकडे ओठ नेली. इतक्यात ती म्हणाली, अभय वेट. आणि तिनं आधी त्याच्या गालावरचा तो डार्क लिपस्टिक मार्क तिच्या ओल्या साडीच्या पदरानं पुसून टाकला आणि छातीवरचा सुद्धा पुसला. आता कुठे तिला बरं वाटलं आणि मग म्हणाली, आता ठीक आहे. मग तो म्हणाला, हे डाग पुसले, पण मला असेच डाग अजून हवेत, तू देशील? आणि ती लाजली आणि लाडात येऊन म्हणाली, अभय, मी पूर्ण भिजले ना. आणि तो तितक्याच लाडात येऊन म्हणाला, मग त्यासाठीच तर आणलं आहे ना मी तुला. असं म्हणून त्यानं तिच्या साडीची पिन काढून टाकली. तिचा ओला पदर अजूनही तिची साथ देऊन तिथंच छातीवर थांबला होता आणि ती त्याच्याकडे बघून जोरजोरात श्वास घेत होती. केस पूर्ण भिजून गेले होते आणि तोंडावर येऊन चिकटले होते. एक वणवा तिच्या अंगात भडकत चालला होता. आता तो एकसारखा फक्त तिच्या खालीवर होणाऱ्या छातीकडे पाहत होता आणि त्याच्या त्या कातील नजरेने ती आतून तुटत चालली होती. आणि अभयने हळूच तिचा पदर खाली घेतला आणि तिने तिचे डोळे बंद करून घेतले. ते अप्रतिम, विलोभनीय, रोमॅन्टिक दृश्य पाहून अभयचं रक्त तापत चाललं होतं. त्याने तो भिजलेला पदर तिच्या छातीवरून खाली घेतला तरीसुद्धा तो दीक्षाच्या अंगाला सोडत नव्हता. तो पदर पुन्हा कमरेजवळ येऊन अडकला आणि अभयने एक बोट हळूच तिच्या कपाळावर टेकवलं. तशी ती शहारली. त्यानं तेच बोट हळूहळू पूर्ण चेहऱ्यावरून फिरत फिरत ओठांजवळ आणलं. तशी ती आणखीन थरथरली. मग तिथून ते बोट कानामागून अलगद फिरवलं आणि पुन्हा मानेवरून छातीवर फिरवलं आणि तिच्या काळजात धस्स झालं. आता त्यानं त्याचं तोंड तिच्या छातीच्या वर गोऱ्या गोऱ्या भागावर आणलं आणि हळूच त्याचे थंड ओठ तिथं टेकवले आणि दुसऱ्या हातानं तिच्या कमरेवर रुळणारा पदर खाली फेकून दिला आणि तिच्या उघड्या बेंबीवरून एक बोट फिरवत तिची नाजूक, कमनीय, घाटदार कंबर त्यानं दोन्ही बाजूंनी दोन्ही हातानं दाबली. तशी दीक्षाने मादक हालचाल करून डोळे उघडले आणि त्याच्याकडे घायाळ झालेल्या वाघिणीसारखी नजर रोखून पाहू लागली. शॉवर ऑन होता. पाणी तर वरून पडतच होतं. तिच्या अंगावर पडणारा पाण्याचा एक एक थेंब जणू मोती होऊन खाली पडतोय असं वाटत होतं त्याला. आणि अभयने शॉवर बंद केला. मग त्याने तिच्या साडीच्या निरीला हात घातला आणि ती आता तो काय करणार ही कल्पना सहन न होऊन लाजून त्याच्या मिठीत शिरली. अभयनं त्याची बोटे तिच्या पाठीवरून फिरवली तशी ती त्याला आणखीन घट्ट बिलगली आणि ती त्याच्या आत आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. अभयने तिच्या फिक्कट गुलाबी ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि बेभान होऊन दोघे भान हरवून किस करत होते आणि दोघांनीही पुन्हा पाण्याच्या वर्षावात आंघोळ केली. त्यानं तिला पुन्हा टॉवेलने गुंडाळून मिठीत उचलून आणली. ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून बसली होती. आता तो तिला पुन्हा आंघोळ घालणार होता, त्याच्या प्रेमाच्या वर्षावाने, प्रणयाची आंघोळ. त्यानं तिला बेडवर ठेवलं. तिच्या ओल्या केसांवरून ओघळणारं पाणी तिच्या छातीत जात होतं
आणि ते पाहून अभयची छाती आणखीन धडधड करत होती. आणि तो तिला म्हणाला, मग बायको, झालो की नाही आता तरी मी शुद्ध, तुला हवा तसा? बघ सगळे डाग गेले ना? आणि आता तरी तुझं समाधान झालं की नाही? का अजून जाऊ पुन्हा आंघोळ करायला? आणि ती फक्त लाजून हसत होती. आणि मग तो म्हणाला, अगं बोल ना. बरं, मला वाटतं की तुझं अजूनही समाधान झालंच नाही. आता जातो आणि दिवसभर आंघोळ करत बसतो. असं म्हणून तो जायला वळला तसं तिनं त्याचा हात पकडला आणि झटदिशी अंगावर ओढून घेतला आणि त्याच्या तोंडात तोंड घातलं. तो गालात गोड गोड हसला. मग ती म्हणाली, त्याची काही गरज नाही. मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण ती जेसी सारखी तुला नजर लावत असते. तू तिला विसरला तरीसुद्धा ती तुला विसरत नाही. आणि तो तिच्या अंगावर येत म्हणाला, त्याच्यावर कायमचा उपाय आहे माझ्या डोक्यात. पण आता तिचा विचार करून ही रोमॅन्टिक मुवमेंट स्पॉईल करायची का आपण? ती म्हणाली, नाही. आणि तिने पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातलं. आणि काही वेळाने दोघांचेही टॉवेल बेडच्या खाली पडले आणि तो तिला तृप्त करून उठला. ती तशीच झोपली होती. तिला मिलन झाल्यावर लगेच उठायला आवडत नव्हतं. खरं तर अभयसुद्धा तिच्या कुशीत झोपायचा, पण आता तो तयार होत होता. ऑफिससाठी लेट तर झालाच होता. आणि ती म्हणाली, अभय नाश्ता? तो म्हणाला, अगं नको आता, राहू दे, तू झोप, मी तिथेच खाईन. अरे पण असं कसं? मी करते ना सँडविच पटकन. अगं राहू दे दीक्षा. पण ती ऐकत नव्हती. मग तो म्हणाला, मग आधी का नाही लवकर केलास? तो असं मुद्दाम तिला डोळा मारत म्हणाला, किती वेळ वाया गेला? काय गरज होती का माझ्यासोबत बाथरूममध्ये यायची? आणि ती हसून म्हणाली, अभय गप्प बस हां, आणि आता नाही बनवणार मी तुला नाश्ता, जा तसाच. इतक्यात आईचा फोन आला आणि ती तर अजून ब्लँकेटमध्येच होती. आणि तो म्हणाला, घेऊ फोन आणि सांगू का आईला की तुझी सून अजूनही लोळत पडली आहे? तशी ती घाबरली आणि उठत म्हणाली, नाही नाही नको अभय प्लीज. असं म्हणून ती उठली आणि कपडे घातले. आणि अभय हळूच तिला म्हणाला, मला आता वेळ नाही, तूच बोल, मी उद्या बोलेन, बाय. म्हणत तिच्या कपाळावर किस करत तो गेला. दीक्षाने फोन घेतला आणि इकडचं तिकडचं बोलून ठेवून दिला. असेच दिवसामागून दिवस जात होते. अभय आणि दीक्षाचा संसार सुखाचा चालला होता. आणि एके दिवशी अभय नेहमीप्रमाणेच ऑफिसच्या कामानिमित्त 4 दिवस बाहेरगावी गेला होता. त्याच्या जाण्याने दीक्षा खूप उदास झाली होती. तिचं कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं. अभयशिवाय तिला करमत नव्हतं. आणि आज ती कामात मग्न होती आणि अचानक तिला चक्कर आली. ती किचनमध्येच पडली चक्कर येऊन. घरी नोकर होता, त्यानं लगेच अभयला कॉल केला. आज अभयसुद्धा फार आनंदात होता, कारण ऑफिसमध्ये त्याच्याबाबत खूप छान गुड न्यूज होती आणि तो त्या आनंदातच होता. त्यानं 2-3 कॉल घेतले नाहीत. मग थोड्या वेळाने बघितलं तर घरून इतके कॉल पाहून तो घाबरला आणि पुन्हा फोन केला. नोकर घाबराघुबरा होऊन म्हणाला, सर दीक्षा मॅडमना अचानक चक्कर आली होती, त्या खाली पडल्या होत्या. व्हॉट? अशी अचानक चक्कर कशी काय आली तिला? आता कशी आहे ती? सर त्या अजूनही बेशुद्धच आहेत. अभय घाबरून म्हणाला, मला तर आज येता येणं शक्य नाही, तू थांब, मी डॉक्टरांना पाठवतो. आणि त्यानं डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर घरी येऊन गेले. त्यांनी दीक्षाला चेक केलं आणि तिला काय सांगायचं ते सांगून निघून गेले. आणि दीक्षा तिच्या श्रीकृष्णाला हात जोडून गालात हसायला लागली, लाजायला लागली. अभयचा फोटो हातात घेऊन छातीशी घट्ट पकडून एकटीच त्याच्या फोटोशी बोलत होती. अभय लवकर घरी ये ना. आता ती अभय घरी येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होती. आणि अभयचा फोन आला. तिने फोन उत्साहात घेतला आणि खूप हसत लाजत म्हणाली, बोल ना. तिचा आवाज ऐकून त्याला खूप बरं वाटलं आणि त्यानं तिच्यावर फायरिंग करायला सुरुवात केली. अगं दीक्षा, अशी अचानक कशी काय चक्कर आली तुला? तू जेवली नसशील ना, म्हणून असं झालं, हो ना? तुला किती वेळा सांगू गं की वेळेवर खात पीत जा म्हणून? मी नसलो की अशीच करतेस ना? ते काही नाही, आता मी तुझं नाव आईलाच सांगणार आहे. तीच तुला बरोबर कान धरून समजावेल. त्याचं हे काळजीचं बोलणं ऐकून दीक्षा मात्र गालातल्या गालात खूप हसत होती. आणि ती म्हणाली, अभय अरे किती बोलशील, मी काही बोलू की नको? अभय म्हणाला, अजिबात बोलू नकोस काहीच, मला तुझं काहीच नाही ऐकायचं. आता दीक्षाला वाटत होतं की त्याला ही गुड न्यूज आत्ताच सांगावी. तिला तर त्याचा आवाज ऐकून अजिबात धीर धरवत नव्हता. पण नको, ही इतकी गोड बातमी अशी फोनवर कशी सांगणार? त्याला जेव्हा कळेल की तो बाबा होणार आहे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला प्रत्यक्षात बघायचा आहे. म्हणून ती स्वतःला अडवलं तिनं. अभयची ही तीच अवस्था झाली होती काहीशी. त्याच्याकडे सुद्धा एक गुड न्यूज होती आणि ती ऐकून दीक्षाला खूप आनंद होणार होता. पण फोनवर नको सांगायला. तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल ना ही गुड न्यूज ऐकून, तो मला प्रत्यक्ष पाहायचा आहे, असं त्यालाही वाटलं. आणि तोही गप्प बसला आणि तिला पुन्हा ओरडायला लागला. ती म्हणाली, अरे अभय काही नाही झालं.
तो म्हणाला, तुला माझी शपथ आहे, जर जेवणाची हेळसांड केली तर. ती म्हणाली, अभय पण तू केव्हा येशील? अगं अजून 2 दिवस आहेत इथेच, मग येईन. आणि ती नाराज झाली. दीक्षा, डॉक्टर काय म्हणाले गं? काय झालं होतं तुला? चक्कर का आली? आणि ती पुन्हा लाजायला लागली. काहीच बोलेना. तो म्हणाला, दीक्षा अगं मी तुझ्याशी बोलतोय, तू बरी आहेस ना? हो अभय, मी बरी आहे. आणि डॉक्टर म्हणाले की काही विशेष नाही, ॲसिडिटी होती म्हणून चक्कर आली. आणि अभय म्हणाला, बघ वेळेवर न खाल्ल्यामुळे ॲसिडिटी झाली. मी नाही तर आता अशी करशील का गं दीक्षा? हे अजिबात बरोबर नाही, कळलं? आणि ती म्हणाली, सॉरी, पुन्हा असं नाही करणार. अभय म्हणाला, ओके. बरं ऐक ना, मला तुझं उत्तर माहीत आहे, तरी पण सांग ना, इथून येताना तुझ्यासाठी काय आणू सांग बरं. आणि ती म्हणाली, माझा नवरा आण. आणि अभय खूप हसला. आता दोघांकडेही एकमेकांसाठी गुड न्यूज होती. आणि अभय दीक्षा ती गुड न्यूज ऐकून काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.